नमस्कार मित्रांनो, मी शरद कारंडे. मित्रांनो, मराठी कट्टा 360 या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये सरकारने एक ॲप्लिकेशन लॉन्च केलेलं आहे ते बघणार आहोत. त्या ॲप्लिकेशनचं नाव आहे महाविस्तार ॲप्लिकेशन. ह्या ॲप्लिकेशनमध्ये तुम्ही बाजारभाव असेल, हवामान अंदाज असेल, तसेच पीक सल्ला असेल, त्याच्यानंतर पिकांवरती जे रोगराई पडते, रोग पडतात, त्याच्यानंतर जे आळी वगैरे असतात त्यावरती जे असणारे सल्ले असतील किंवा त्यावरती जे असणारे औषधं, खतं याबद्दलची सर्व माहिती एकत्रित तुम्ही ह्या ॲप्लिकेशनमध्ये बघणार आहात. तर ह्या ॲप्लिकेशनला आपण कशा पद्धतीने इन्स्टॉल करू शकतो, त्याची माहिती कशा पद्धतीने बघू शकतो, त्यावरती कशा पद्धतीने अकाउंट बनवू शकतो, याची संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमधून बघणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करून ठेवा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती आलोय. मोबाईलच्या स्क्रीनवरती आल्यानंतर तुम्हाला जायचे प्ले स्टोअरमध्ये. प्ले स्टोअरमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सर्च करायचे महाविस्तार ॲप. बघा, या ठिकाणी या ॲप्लिकेशनचा महाविस्तार ॲप सर्च केल्यानंतर या ठिकाणी बघा ह्या ॲप्लिकेशनचा असा इंटरफेस आहे. महाविस्तार AI असे हे ॲप्लिकेशनचं नाव आहे. त्याला इन्स्टॉल करून घ्यायचे. बघा, ॲप्लिकेशन इन्स्टॉल झाल्यानंतर या ठिकाणी ॲप्लिकेशन ओपन करायचे. ओपन केल्यानंतर बघा या ठिकाणी आपण ॲप्लिकेशनच्या इंटरफेसवरती आलो आहे. असा इंटरफेस ॲप्लिकेशनचा तुम्हाला दिसेल. या ठिकाणी बघा विचारले तुम्हाला नोंदणीकृत मोबाईल नंबर आणि खाली पासवर्ड विचारलाय. तर आपण या ठिकाणी नवीन आहोत. या ठिकाणी तुम्हाला खाते उघडायचे. बघा, खाली नोंदणीसाठी येथे क्लिक करा, यावरती तुम्हाला क्लिक करायचे. या ठिकाणी विचारले बघा तुमचे नाव लिहा. या ठिकाणी तुमचं जे नाव असेल ते नाव या ठिकाणी टाकायचं आहे. मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबर खाली टाकायचा आहे. त्यानंतर सत्यापित करा यावरती तुम्हाला क्लिक करून तुमच्या मोबाईल नंबरवरती जे OTP पाठवला जाईल तो OTP टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला एक पासवर्ड तयार करायचा आहे. त्या पासवर्डनी तुमचं जे ॲप्लिकेशन आहे तुम्हाला कायम ओपन करता येणार आहे. ते पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे. तोच पासवर्ड खाली डबल टाकायचा आहे. त्यानंतर तुमचा जो जिल्हा असेल तो जिल्हा या ठिकाणी तुम्हाला निवडायचा आहे. त्यानंतर खाली विचारले तालुका निवडा. जो तालुका असेल तुमचा तो तालुका तुम्हाला निवडायचा आहे आणि तुमचं जे गाव असेल ते गाव निवडून खाली प्रस्तुत करा यावरती तुम्हाला क्लिक करायचे. बघा, प्रस्तुत केल्यानंतर या ठिकाणी तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर आणि तुमचा पासवर्ड जो तुम्ही टाकला होता तो पासवर्ड या ठिकाणी नोंदणीकृत होऊन जाईल. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी आल्यानंतर बघा तुमचा मोबाईल नंबर जो होता तो या ठिकाणी टाकायचा आहे आणि तुम्ही जो पासवर्ड तयार केला होता तो पासवर्ड या ठिकाणी टाकवायचा आहे आणि साइन इन बटनावरती क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी तुम्हाला फाईल युजिंग ॲपवरती तुम्हाला क्लिक करून सगळ्या परमिशन या ठिकाणी द्यायच्या आहेत. बघा, या ठिकाणी तुम्हाला जो वरती ढग दिसतंय एक नंबरला निळ्या कॉलममध्ये, ते ढगावरती तुम्हाला जर क्लिक केलं तर तुम्हाला तुमच्या गावाचं जे हवामान आहे ते हवामान किती अंश सेल्सिअस आहे, किती तारीख आणि त्यानंतर टायमिंग या ठिकाणी तुम्हाला दाखवलं जाईल. पर्जन्यमान, आर्द्रता, वाऱ्याचा वेग हे सर्व तुम्हाला या ठिकाणी दाखवलं जाईल. पुढील 5 दिवसाचं आणि मागील 5 दिवसाचं या ठिकाणी तुम्हाला हवामान या ठिकाणी बघता येणार आहे. बघा, या ठिकाणी तुम्ही परत पाठीमागे आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला पीक जोडा या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. पीक जोडावरती तुम्ही क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला भरपूर असे पिकं दाखवले जाणार आहेत. तृणधान्य पिकं असेल, तुमची कडधान्य पिकं असेल, तेलबिया असतील किंवा नगदी पिके असतील किंवा भाजीपाला, फळपिके असतील किंवा मसाल्याचे पिकं असतील. यापैकी तुम्ही जे पिकं घेताय त्यावरती तुम्हाला एक पीक सिलेक्ट करायचं आहे. ज्या पिकाची तुम्हाला माहिती पाहिजे किंवा तुम्हाला यावरती सल्ला पाहिजे त्या पिकावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. बघा, पिकावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही ज्या पिकाची पेरणी कधी केली हे विचारले. तर तुम्ही पेरणी कधी केली ते या ठिकाणी तुम्हाला निवडायचे. ज्या दिवशी तुम्ही पेरणी केली असेल ते तारीख या ठिकाणी निवडायचे. तारीख या ठिकाणी निवडल्यानंतर या ठिकाणी बघा तुम्हाला समजा तिथे पीक बदलायचं असेल तर तुम्ही बदला बटनावरती क्लिक करून बदलू शकतात. त्यानंतर तुम्हाला जर ते हटवायचं असेल तर हटवा बटनावरती क्लिक करून तुम्ही ते पीक हटवू शकता. बघा, हे पीक निवडल्यानंतर खाली बघा पीक सल्लावरती तुम्ही यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला बघा या ठिकाणी भरपूर अशी त्या पिकाबद्दलची माहिती या ठिकाणी आलेली दिसेल. बघा, 15 दिवसानंतर पहिली कोळपणी करून घ्यावी. त्यानंतर पाने खाणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी एकरी यावरती अधिक वाचावरती तुम्ही क्लिक केलं तर या ठिकाणी तुम्हाला पूर्ण वाचण्यासाठी भेटेल. बघा, या ठिकाणी भरपूर माहिती पिकांच्या कीडबद्दल, रोगराईबद्दल सर्व या ठिकाणी माहिती या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे. या ठिकाणी बघा फुलांची जी अवस्था आहे ती, त्यानंतर आर्या उतरण्याची अवस्था, भरपूर अशी माहिती या ठिकाणी त्या पिकाबद्दलची तुम्हाला या ठिकाणी दिलेली असेल.
ती तुम्ही या ठिकाणी वाचून घेऊ शकता। त्यानंतर जो SOP ती SOP या ठिकाणी जी SOP ती SOP या ठिकाणी तुम्ही कशा पद्धतीने फॉलो करायची ती या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे। त्यानंतर पेरणी कशी करायची काय सर्व माहिती या ठिकाणी तुम्हाला दिलेली असेल। बघा या ठिकाणी तुम्हाला फोटो सहित सर्व दिलेले असेल, काय माती पाण्याचे काय किती प्रमाण काय सर्व माहिती या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे। तुम्ही या ठिकाणी ती बघू शकता। भरपूर अशी डीपमध्ये माहिती आणि सखोल अशी माहिती या ठिकाणी तुम्हाला याच्यामध्ये दिसेल, या ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला दिसेल। पूर्व मशागत कशा पद्धतीने करायची, काय कसं शेणखत गांडूळ खत किती याला टाकायचे, किती प्रमाण घ्यायचे, सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे। बघा यानंतर तुम्ही बघा मृदा म्हणजे आरोग्य पत्रिका मातीची जी आहे ती मातीचं या ठिकाणी तुम्ही गट नंबर टाकून या ठिकाणी तुम्ही बघू शकता। तुमचा जे गट नंबर आहे तो गट नंबर या ठिकाणी तुम्ही टाकू शकता। त्यानंतर खाली बघा तुम्ही खत मात्रा जो गणक आहे कॅल्क्युलेटर आहे, त्यामध्ये तुमचं जे किती एकरी हेक्टर आहे, किती गुंठा एकरमध्ये तुमचं पीक आहे, त्यानंतर तुम्ही हे सर्व निवडून या ठिकाणी गणनावरती तुम्ही क्लिक करू शकता। गणनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्व खताची मात्रा किती प्रमाणात खत द्यायचे सर्व या ठिकाणी तुम्हाला दिसेल। त्यानंतर जो हवामानाचा जो अनुकूल तंत्रज्ञान आहे ते तंत्रज्ञानाची माहिती या ठिकाणी तुम्हाला सर्व माहिती या ठिकाणी तुम्हाला दिसेल। बघा त्यानंतर कीड व रोगराई वरती तुम्ही जर क्लिक केलं तर बघा भुईमुंग या पिकावरती जर पडणारे जे कीड रोगराई यावरती तुम्हाला सर्व सल्ला आणि माहिती या ठिकाणी तुम्हाला दिसेल। आळी ज्या कीड वगैरे आहे ते सर्व माहिती या ठिकाणी तुम्हाला आलेली दिसेल। त्यानंतर तुमचा ज्या बाजारभाव आहे, तुमच्या ज्या जिल्ह्याचा तालुक्यातला जो बाजारभाव असेल तो बाजारभाव या ठिकाणी तुम्हाला दिसेल। तुमच्या जो पीक निवडले ते त्या पिकाला किती सरासरी आणि कमाल किती बाजारभाव आहे तो बाजारभाव या ठिकाणी तुम्हाला दिसेल। तुम्ही या ठिकाणी ते कोणत्या जिल्ह्यामध्ये पाहिजे तुम्हाला बाजारभाव ते या ठिकाणी तुम्ही निवडू शकता। तुमच्या तालुक्यामध्ये जो बाजारभाव आहे तो तालुका तुम्ही या ठिकाणी निवडून तुमचा जो पिकाचा जो बाजारभाव आहे तो बाजारभाव या ठिकाणी चेक करू शकता। त्यानंतर बघा खाली तुमच्या तालुक्यातील जे गोदाम उपलब्धता आहे म्हणजे त्या पिकासाठी असणारी गोदाम उपलब्धता या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता। त्यानंतर खाली बघा थेट लाभ हस्तांतरण योजना, यामध्ये तुम्ही महाडीबीटी आणि जे पोखराचे जे साईट आहे त्यावरती तुम्ही जाऊन यावरती तुम्ही योजनांचे डायरेक्ट फॉर्म या ठिकाणी भरू शकता। बघा या ठिकाणी महाडीबीटीवरती तुम्ही जर गेलात तर या ठिकाणी बघा कृषी यांत्रिकीकरणामध्ये तुमच्या ज्या योजना आहेत सर्व, त्यानंतर फलोत्पादन सिंचन सुविधामध्ये तुमच्या ज्या सर्व योजना आहेत त्या सर्व योजनांचा तुम्ही या ठिकाणी डायरेक्ट फॉर्म या ठिकाणी भरू शकता। सौरकुंपण असेल यावरती तुम्ही क्लिक करून बघा या ठिकाणी मुख्य घटकमध्ये सौरकुंपण, आवश्यक कागदपत्रे कोणते लागणार, निकष काय आहेत या सर्व माहिती तुम्ही या ठिकाणी जाऊन या ठिकाणी तुम्ही बघू शकता आणि त्यानंतर या ठिकाणाहून तुम्ही डायरेक्ट जाऊन फॉर्म भरू शकता। बघा या ठिकाणी तुम्ही खाली जर तुमचं जो पॅनल आहे ते पॅनलवरती दिलेले अवजारे बँकमध्ये जर तुम्ही गेल्यानंतर या ठिकाणी तुमच्या ज्या तालुक्यामध्ये जे अवजारे वगैरे विकणारे जे वितरक त्यांचे सर्वांचे या ठिकाणी तुम्हाला नावं आणि मोबाईल नंबर दिसतील। तुम्ही तुमच्या शेतीसाठी आवश्यक असणारे जे शेती अवजारे आहेत ते या ठिकाणी त्यांना कॉल करून तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधून तुमचे अवजारे या ठिकाणी उपलब्ध आहे की नाही या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता। त्यानंतर खाली बघा शेजारी तुम्हाला उजव्या साईडला या ठिकाणी दिलेले व्हिडिओमध्ये जर तुम्ही गेले तर या ठिकाणी तुम्हाला बघा मृदा व जलसंधारणासाठी जे आहे ते व्हिडिओ या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहेत। हवामानासाठी व्हिडिओ दिले, पीक संरक्षण कसे करावे त्यासाठी दिले, पिकाची लागवड कशी करावी त्यासाठी व्हिडिओ दिले, कृषी वनीकरण कसे करावे, शेतकरी गट असेल, कृषी व्यवसाय असेल, शेती शाळा असेल, कृषी यांत्रिकीकरण असेल, पशुपालन असेल, यासाठी भरपूर या ठिकाणी तुम्हाला व्हिडिओ दिले। त्या व्हिडिओमधून तुम्ही या ठिकाणी माहिती घेऊ शकता। त्यानंतर या ठिकाणी बघा आमच्याविषयी यावरती दिलेले या ठिकाणी ॲप्लिकेशनची सर्व माहिती या ठिकाणी दिलेली आहे। या ठिकाणी बघा सर्व माहिती ॲप्लिकेशन प्लस अधिक माहिती या ठिकाणी दिलेली आहे। पोखरा असेल, महाडीबीटी असेल, त्यानंतर पाणी फाउंडेशन असेल, भरपूर माहिती या ठिकाणी या ॲप्लिकेशनमध्ये एकत्रित या ठिकाणी दिलेली आहे। तुम्ही या ठिकाणी या ॲप्लिकेशनचा लाभ घेऊ शकता। अतिशय महत्त्वपूर्ण आणि अतिशय महत्त्वाचं हे ॲप्लिकेशन शेतकऱ्यांसाठी ठरणार आहे। मित्रांनो व्हिडिओ जर आवडलाच आपल्या तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।